हॅलो माय स्पिरिच्युअल फॅमिली, तुमच्या सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आपण मागील व्हिडिओला खूप छान प्रतिसाद दिलात. या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत लॉ ऑफ अट्रॅक्शनचे बेसिक्स काय आहेत. लॉ ऑफ अट्रॅक्शन किंवा आकर्षणाचा सिद्धांत हा काय आहे, तर हा सांगतो आपण जसा विचार करतो तशी आपली रियालिटी बनते. याच्या मागं सायन्ससुद्धा आहे. वर्ल्ड फेमस सायंटिस्ट अल्बर्ट आइन्स्टाईनसुद्धा म्हणतात की एव्हरीथिंग इज एनर्जी अँड एनर्जी इज एव्हरीथिंग. म्हणजे काय, या जगातल्या सर्व गोष्टी, हा पेन असो किंवा हा टेबल असो किंवा आपण सर्व हे एका एनर्जीपासून बनलेलं आहे. आता तुम्ही म्हणाल की हा लॉ काम करतो का, तर हो, हा फिजिक्सचा लॉ असल्यामुळे हा काम करतो. जसं की गुरुत्वाकर्षण शक्ती, ग्रॅव्हिटेशनल लॉ. जसं एखादी वस्तू वरून खाली सोडली तर ती खालीच पडणार, तसंच हा लॉसुद्धा काम करतो. या जगात सर्व गोष्टी म्हणजे एव्हरीथिंग इन दिस युनिवर्स इज कनेक्टेड. प्रत्येक गोष्ट एकमेकांशी कनेक्ट केलेली आहे. जसं की इथं फोटो बघा, गॅलेक्सी म्हणजे ब्रह्मांडाचा फोटो आणि आपल्या ब्रेनमधले न्यूरॉन्सचा फोटो. याचं अजून एक उदाहरण द्यायचं झालं तर आपण आपल्या मित्र किंवा मैत्रिणीचा किंवा आईवडिलांचा विचार करत असतो तेव्हाच त्यांचा आपला फोन येतो. याला म्हणतात टेलिपॅथी. हे सुद्धा दाखवतं की जगात सर्व गोष्टी या कनेक्टेड आहेत. भगवद्गीतामध्ये पण कृष्णाने सांगितले यद भवम तद भवती. म्हणजे जसे तुमचे विचार आहेत तशी तुमची रियालिटी बनते. आपण ज्या सेलिब्रिटीज आणि क्रिकेटर्सना बघतो त्यांनी सुद्धा त्यांच्या आयुष्यात लॉ ऑफ अट्रॅक्शन वापरलेला आहे. चला तर आपण बघूयात हा नियम ॲप्लाय कसा करायचा. याचे 3 स्टेप्स आहेत: आस्क, बिलीफ आणि रिसीव. पहिली स्टेप आहे आस्क, म्हणजे मागा. तुम्ही ज्याही देवाला किंवा दैवी शक्तीला मानता त्याला तुम्ही आधी मागा. म्हणजे जी गोष्ट तुम्हाला पाहिजे आहे तुम्ही त्या देवाकडे, त्या युनिवर्सकडे मागा. दुसरी स्टेप आहे बिलीफ, म्हणजे विश्वास ठेवा. ज्या आपल्याला देवावर, युनिवर्सवर प्रचंड विश्वास असला पाहिजे की जी गोष्ट आपण मागितली ती मिळणारच. एक लक्षात ठेवा, ही गोष्ट आपण एखाद्या सामान्य व्यक्तीला मागत नाही आहे, सर्व शक्तिशाली, सर्व शक्तिमान अशा त्या देवाला मागतोय. त्यामुळं ती मिळेल का नाही याचा तुम्ही विचार न करता मागा आणि विश्वास ठेवा. तिसरी स्टेप आहे रिसीव, म्हणजे तुम्ही तयार राहा. एखादी गोष्ट तुम्ही ॲमेझॉनवर ऑर्डर केली तर ती गोष्ट तुम्हाला येईपर्यंत तुम्ही त्याचा विचार करत बसत नाही की ती गोष्ट आपल्याला मिळेल का नाही, की कधी येईल. आपण ऑर्डर प्लेस करतो आणि रिसीव करण्यासाठी, ती गोष्ट आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी वाट बघतो. तर या 3 स्टेप्स मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत. याच्यात सर्वात महत्त्वाची स्टेप म्हणजे ॲक्शन्स, इन्स्पायर्ड ॲक्शन्स. लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजे त्याच्यातच ॲक्शन आहे. तुम्ही असं नाही म्हणू शकत की तुम्हाला 10 लाख रुपये पाहिजेत आणि मी घरातच बसतो, मी मागतो, देवावर विश्वास ठेवतो आणि घरी बसून राहतो आणि रिसीव करतो. पण ही गोष्ट कधीच शक्य होणार नाही जोपर्यंत तुम्ही त्याच्यावर काम नाही करणार. भगवद्गीता सांगते कर्म करते जाओ और फल की चिंता मत करो. असंच आपल्याला करायचं आहे. देवाला मागायचं आहे, त्याच्यासाठी कर्म करायचे, विश्वास ठेवायचे त्याच्यावर, आणि ती गोष्ट आपल्याला देव नक्कीच देणार. त्यामुळं ॲक्शन्स पण खूप महत्त्वाचे. हा युनिव्हर्सल सिद्धांत आपण आपल्या लाईफमध्ये प्रत्येक फील्डमध्ये वापरू शकतो. जसं की निरोगी आयुष्यासाठी वापरू शकतो, आपले चांगले रिलेशन्स साठी वापरू शकतो, आपल्याला आपल्या करिअरमध्ये आपण याचा वापर करू शकतो, पैसे मिळवण्यासाठी वापर करू शकतो. आपल्या ह्या लाईफच्या 4ही फील्डमध्ये आपण हे ॲप्लाय करून गोष्टी आकर्षित करू शकतो. आता तुम्ही मला सांगायचं आहे की पुढचा व्हिडिओ तुम्हाला कुठल्या टॉपिकवर हवा आहे, कमेंटमध्ये लिहायचं आहे. जर तुम्हाला निरोगी आयुष्याशी रिलेटेड पाहिजे असेल तर हेल्थ, रिलेशनशिप पाहिजे असेल तर रिलेशनशिप्स, करिअर, मनी, या 4पैकी ज्यावर जास्त कमेंट येतील त्यावर मी पुढचा व्हिडिओ बनवेन. चला तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्री.